महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी काही वारी करत पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. अशाच भक्तिमय वातावरणात श्रीनाथ आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र पैठण आयोजित हरिभक्त परायण शरद महाराज फासाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंचप्रशीतील भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्याने निघालेला श्री क्षेत्र बागाचीवाडी दर्शन श्री क्षेत्र पैठण तपकुळी श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे पाथर्डी तालुक्यातील पाकडी मानूर येथील तांबेवाडी येथे नागरिकांनी उत्स्फूर्त व भक्तिमय स्वागत केले. यावेळी वारकऱ्यांसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दिंडी पुन्हा ज्ञानोबा तुकारामच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. या दिंडीत टाळकरी, भजनी मंडळ, मृदंगाचार्य, वारकरी तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर आपल्यासोबत दिंडीचे महाराज शरद महाराज फासाटे आहेत. महाराज काय सांगाल, किती वर्ष आहे आणि कसा मार्ग असणार आहे या दिंडीचा? आमची श्री क्षेत्र बागाचीवाडी पैठण ते श्री क्षेत्र पंढरपूर गेली अनेक वर्षापासून जवळजवळ 20 वर्ष झाले या ठिकाणी ही दिंडी चालू आहे. आम्ही 11 तारखेला प्रस्थान केलेलं आहे आणि जवळजवळ एक 12 ते 13 दिवसामध्ये आम्ही पंढरपूरला जाणार आहोत. जात असताना सर्व भजन कीर्तन करत करत आणि ही सर्व मंडळी प्रत्येक वारकऱ्यांची सर्व ही सेवा करतात. त्या ठिकाणी आम्ही तांबे वस्तीवरती आलो, वाडीमध्ये आलो. अगदी सुंदरपैकी या तरुण मंडळाने सुंदरपैकी नियोजन केलं, सुंदरपैकी नाश्ता दिला आणि सर्व वारकरी मंडळी भजन करत करत अशाच पद्धतीनं पंढरपूरला जाणार. अच्छा, काय मार्ग कसा असतो आपल्या दिंडीचा? दिंडीचा मार्ग पैठणवरून निघाली, पैठण मधून निघाल्याच्या नंतर सांगतपुरी, सांगतपुरीच्या नंतर शिंगोरी, शिंगोरीच्या नंतर जांभळी, आता आजचा मुक्काम पिंपळनेरला आहे, त्याच्यानंतर अंमळनेर, असं करत करत जामखेड, सराबडोह, करमाळा आणि लगेच पंढरपुरामध्ये 12 ते 13 दिवसामध्ये आम्ही पोहोचत असतो. एकंदरीत काय अनुभव सांगाल इतक्या वर्षाचा वारीचा? पूर्वी वारी कशा प्रकारची होती आणि आताचं वारीचं स्वरूप कसं आहे? पूर्वी वारी जी काय होती एकदम साधी होती. आता सगळं जे युग आहे हे डिजिटल अशा प्रकारचं युग निघाल्यामुळं अगदी डिजिटल पद्धतीनं पूर्वी वारकरी चालत असताना माईक सिस्टम वगैरे हे नसायची. तसंच भजन करत करत नामचिंतन करत करत पंढरपूरला जायची. पण आता सगळं माईक सिस्टम आहे. सुंदरपैकी त्या ठिकाणी भजन करत करत ही मंडळी त्या ठिकाणी जातात आणि भजन करत असताना आता आमचा जवळजवळ दररोजचा जो काय मुक्काम असतो 20 किलोमीटर असेल, 18 किलोमीटर असेल किंवा 22 किलोमीटर असेल, इथपर्यंत आम्ही चालतोय. पण चालत असताना सर्व मंडळी ही दिंडीत चालतात आणि अगदी भजन करत करत मुक्कामी पोहोचतात. पण मुक्कामी पोहोचल्याच्या नंतर इतकाही प्रवास झाल्याच्या नंतर ते थकून जात नाही, कारण कित्येक दिवसाचा अनुभव आहे. वारीत आल्याच्या नंतर खूप आनंद वाढतो. गावाकडे आपण दिवसभर जरी काम केलं तरी माणसं थकतात, पण दिंडीत आल्यानंतर त्यांना कितीही चाललं तर ते थकत नाही, त्यांना अगदी आनंद येत चालतो. आणि जसं जसं पंढरपूर जवळ येईल तसा तसा आनंद अगदी वाढत चालतो. का वाढत जातो आनंद? हे देवाला भेटण्याकरता आपण देवाला पाहिलं पाहिजे, कारण वर्षातून एकदाच वारी राहते. कारण काही काही मंडळी शेतकरी मंडळी त्यांना वर्षातून इकडे येणं होत नाहीये, परंतु आणि ह्या वारीच्या निमित्तानं तोच एक आनंद एक आपण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर देवाला भेटलं पाहिजे. नक्कीच आपल्याला जे पाहिजे ते त्या ठिकाणी भेटतंय, याच्याकरता सर्व मंडळी पंढरीला जातात. तुम्ही जे वारकरी आहेत तर त्यांना सोबत घेण्यासाठी काय आव्हान करत असता आणि ते कशा प्रकारे आपल्या दिंडीमध्ये सहभागी होतात? आम्ही सोबत काय नाही, जे जीवनावश्यक वस्तू असतात त्या वस्तू सोबत घ्यायच्या. टाळ असेल, पखवाज असेल, विणा असेल, झेंडे असतील, हे सर्व आणि सर्व सामान ठेवण्याकरता 2 गाड्या राहतात, त्या गाडी असेल. म्हणजे बाकी दुसरं काही नाही. जे आपल्याला दररोज नित्यनेमाचं लागतं भजन कीर्तन करण्याकरता त्याच वस्तू आम्ही सोबत घेण्याकरता त्यांना सांगतो. तर निश्चितच पायी चालती पंढरीची वारी असा अनुभव घेत हे मैलोनमल चालत आजच्या युगातही दिंडीची जी परंपरा आहे तर ती पुढे चालवण्यात येत आहे. रामदास तांबे, रिपोर्टर टुडे न्यूज, तांबेवाडी. आणि सर्व असणारा त्यांचा मित्र परिवार, विद्यार्थी मंडळ, आणखी असणारे
पाहुणे असतील, वारकरी सगळ्याच्या अनुषंगाने असणारा सोहळा अगदी पायी असणारी वाटचाल करीत आहे. आणि वाटचाल करीत असताना दिंडी प्रमुखाचं जे कर्तव्य असतं ठरलेलं त्याच्यापेक्षा अधिक 10% ते कर्तव्य निभावतात. कोण जेवलं, कोणी आराम केला, कोणाचं दुखतंय, सगळ्या अनुषंगाने. आणि जरी आपल्याला वाटत असतं हा मधला मार्ग आहे सोहळ्याचा, पण जे मोठमोठ्या सोहळ्यामध्ये जेवढं भजन होते तेवढंच असणारं भजन, पूजन, महाराजांचे असणारं नित्यनेम, ह्या सर्व असणाऱ्या गोष्टी नियमात असणाऱ्या अगदी पार पाडल्या जातात. सुंदर असणारा सोहळ्याला अगदी ज्ञानोबरायसारखा, मुक्ताईसारखा तशाच पद्धतीचा त्या ठिकाणी असणारा रथ आपल्याला या सोहळ्यामध्ये असणारा पाहायला मिळतोय. म्हणून आपण आलात, आपलं जे चॅनल आहे त्यांनी आपल्या असणाऱ्या या सोहळ्यावर मनमन असणारं, सखोल असणारं लक्ष ठेवलेलं आहे. यातूनच दिसतंय पत्रकार असतील यांचं सुद्धा एक वारकरी जीवन आपल्याला त्या ठिकाणी काय अनुभवाला त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. वारीत चालताना खूप आनंद वाटतो आणि सर्व आमचे बंधुवर्ग सोबत असल्यामुळे भीती नाही, काही नाही, आणि एकदम छान वातावरण. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा पेटीची आवडी, ओ वाट पाहे उभा पेटीची आवडी. टाळे वाजावावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. आम्हाला अनुभव आता समजा किती वर्ष झाली नाही सांगतात, पण लगेचची चालू आहे आमची. 20-25 वर्ष झाले तसे चालू आहे. पहिले उद्धवजी महाराज होते मुंगीकर, आता मध्ये खंडागळे महाराज होते, आता शरद महाराज पैठण ते महाराज आहे आमच्या दिंडीमध्ये. अनुभव, पांडुरंगाचा अनुभव आता आम्हाला आनंद वाटतच, पण मातेचं पुढचं मला काहीच एवढं सांगता येत नाही. ह्या वर्षीची इकडे आलेली आहे, आमचा मुलगा इथं आहे म्हणून मग मी बी आले. दिंडीचा अनुभव म्हणजे चांगला आहे. आपलं घरी उलशी जरी दुखत असलं तर आपण इंजेक्शन घेतो, वाटाने इकडं काही पाय दुखत नाही, काही होत नाही, सगळी सोय राहते, सगळ्या आनंदात माणूस राहत, आपलं जीवन पण सुखी राहतं आणि जा वाटतं पांडुरंगाला पै पै. मला कोणाला शरण लावू नको द्यावा, मला मी तुम्हाला शरण आलेली, मला मै पाय नको दुखून देऊ. मला दरवर्षी असं दुपार लोक होते पण चालायला शक्ती द्या तेवढी. हा, मला असा आनंद वाटतो चालायचा, काही दुःख वाटत नाही, काही दुःख वाटत नाही. बरोबर. कृष्णारी, मी पोलीस हवालदार रावसाहेब प्रल्हाद कोकडे. मी माजी सैनिक पण आहे. या मिलिटरीमध्ये 18 वर्ष नोकरी करून केल्यानंतर पोलीस भरती चालू आणि आज माझी पोलीस चालू आहे 22 वर्ष. माझा दिंडीचा हा 5वं वर्ष आहे. पंढरीच्या दिंडीमध्ये जाणं हा एक अलौकिक सोहळा आहे. जीवनात आलं, आताच महाराजांनी अभंग म्हणला, जीवनात आल्यानंतर पायी दिंडी करावी तर जिंदगी सार्थक होतं. आणि हब आमचे शरद महाराज फासाटे यांच्या आदेशाखाली दिंडी खूप छान चालू आहे. म्हणजे अशी व्यवस्था किंवा असं नियोजन असं कुठेही नाही, कुठल्या दिंडी. मी मागील 2-3 वर्षापूर्वी 2-3 दिंडी गेलो, हे माझी 5वी दिंडी आहे. तर ही दिंडी म्हणजे खूप छान दिंडी आहे, बाकी काही नाही. यांचं नियोजन चांगलं आहे. आणि फासाटे मार्गदर्शन संस्था यांचे जे विद्यार्थी आहे यांचं खूप चांगल्या प्रकारे यांचं काम आहे. त्यांचं वाद्य, त्यांचं गायन दिंडीमध्ये फक्त तेच पाहिजे. दिंडीत वाद्य आणि गायन असला चालायला काही वाटत नाही. धन्यवाद. खरंच पंढरीच्या वाटेवरती चालणारी दिंडी आज आपल्या वाडीमधून म्हणजे तांबेवाडी गावामधून जात आहे. दिंडीत नाही गेले तरी दिंडीतील वारकऱ्यांची सेवा कशी करता येईल हे आपल्या तांबेवाडी ग्रामस्थांना म्हणजे सर्वच लहान थोर तरुण मंडळ असतील सर्वांनाच, दिंडीतील सर्व वारकरी बाबा असतील तसेच सर्व मंडळी असतील त्यांची सेवा करण्याचा आनंद
आनंद भेटतो. आणि भक्ती, सेवा आणि समतेचा संदेश देणारा हा सोहळा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करणारा ठरला.